उद्योजिका महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ पलूस सन्माननीय आरती नार्वेकर। उद्योजिका महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ पलूस सन्माननीय अश्विनी योगेश राणे मॅडम। वृत्तपत्र विक्रेत्या व लघु उद्योजिका सन्माननीय अनिता यशवंत कदम मॅडम। राईट कॉम्प्युटर संचालिका तथा मार्गदर्शक सन्माननीय रंजना सोमनाथ शिंदे मॅडम। रॉयल जिमच्या फिटनेस ट्रेनर सन्माननीय अर्चना किरणीकर मॅडम। प्रशालेचे मुख्याध्यापक मान्य श्री पूर्वी वही फिरते, या वहीमध्ये आपल्या मुलींचं नाव लिहायचं आहे। प्रत्येकीचे विचारत बसायचं नाही, नाव लिहायचं आणि आपलं नाव लिहून झाल्यानंतर पुढे ती वही द्यायची। कुणालाही डिस्टर्ब न होता कार्यक्रमामध्ये कुठलाही डिस्टर्बन्स येणार नाही याची खबरदारी घ्यायची। ठीक आहे, बाकी सर्वांनी पुढे बघा। आज आपण उद्या जागतिक महिला दिन आहे। सर्वत्र भारतभर हा महिला दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो। पण उद्या रविवार आहे, प्रशालेला सुट्टी असते आणि उद्या कलेक्टरनी महिला सबलीकरणाचा कार्यक्रमाचं हे घेतलेलं आहे, पारितोषिक वितरण समारंभ, आणि तो पंडित विष्णू दिगंबर पलूस या विद्यालयामध्ये आहे। तुम्हाला निरोप मिळाला असेल, काही मुलींना ज्यांना ब्लॅक बेल्ट किंवा रेड बेल्ट हे मिळालेले आहेत त्यांनी त्या कार्यक्रमासाठी सगळ्या मुली उपस्थित राहणार आहेत तिथं। आणि उद्या तो कार्यक्रम 8:30ला पंडित विष्णू दिगंबर विद्यालयामध्ये आहे। तर हा कार्यक्रम असल्यामुळे आज आपण आजच आपल्या प्रशालेमध्ये महिला दिन साजरा करतोय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या प्रमुख अतिथी डॉक्टर जाई कुलकर्णी, त्याचबरोबर आज व्यासपीठावर अनेक वेगवेगळे चेहरे तुम्हाला पाहायला दिसत आहेत। यामध्ये थोर उद्योजिका श्रीमती साधना रमेश बनकर, उद्योजिका आरती नार्वेकर, उद्योजिका श्रीमती अश्विनी योगेश राणे, ब्राईट कॉम्प्युटरच्या संचालिका सो रंजना शिंदे, वृत्तपत्र विक्रेत्या व शेवया केंद्र चालवणाऱ्या आदर्श गृहिणी अनिता यशवंत कदम मॅडम, रॉयल जिमच्या फिटनेस ट्रेनर सो अर्चना किरण निकम असे या व्यासपीठावर बसलेले आहेत। या थोर उद्योजिका ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात अतिशय कष्टातून आणि अतिशय प्रामाणिकपणे केली, आणि म्हणून आज आम्ही या थोर उद्योजिकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं, तेही या व्यासपीठावर आहेत। तर उपस्थित असणाऱ्या या उद्योजिका, त्याचबरोबर प्रमुख अतिथी डॉक्टर जाई कुलकर्णी मॅडम, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री दडस सर, पर्यवेक्षक दाभाडे सर, पर्यवेक्षक बडगुजर सर, पर्यवेक्षक साबळे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख शिसाळ सर आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख AR माळी सर, व्यासपीठावर असणारे सर्व अध्यापक बंधू आणि समोर उपस्थित असणाऱ्या सर्व विभागातल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या आमच्या प्रशालेच्या आदर्श शिक्षिका, त्याचबरोबर ज्यांनी आत्ता अतिशय सुंदर असं स्वागत गीत गायलं त्या गायनातल्या मुली, त्यांना मार्गदर्शन करणारे पवार सर, सूत्रसंचालन करणाऱ्या आकडे मॅडम असतील, गुरव मॅडम असतील, शिसाळ सर असतील, आणि आमचे शिपाई मामा, त्याचबरोबर जे आत्ता शूटिंग करतात ते आमचे सलावती सर आणि PS पाटील सर। मी या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रशालेचा प्रमुख या नात्यानं हार्दिक स्वागत करतो। दरवर्षी आपण 8 मार्च हा कार्यक्रम विविध उपक्रमाने साजरा करत असतो। याही वर्षी आज आपण एक वेगळा आगळा कार्यक्रम व्हावा असं मी सांस्कृतिक विभाग प्रमुखांना सांगितलं। त्या पद्धतीनं त्यांनी यावर्षी आपण आपल्या परिसरात असणाऱ्या ज्या आपल्या शाळेशी संबंधित असतात, समाजाशी संबंधित असतात, आपल्या विद्यार्थ्यांशी संबंधित असतात, अशा उद्योजिकांना बोलवूया, त्यांचं कौतुक करूया, त्यांच्या केलेल्या कामाची
माहिती आपल्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचूया की जेणेकरून आपल्या विद्यार्थिनी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून या आपल्या जीवनामध्ये यशस्वी घडतील किंवा यशस्वी उद्योजका होतील, यशस्वी गृहिणी होतील, असं आपण काहीतरी करूया असं मी आमच्या सांस्कृतिक विभाग प्रमुखांना सुचवलं आणि त्या पद्धतीनं आज आपण या उद्योजकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आज सर्वजण आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी इथं एकत्रित आहोत. हा दिवस जगभरात महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आपण वापरत असतो किंवा साजरा करत असतो. त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी आपण या महिला दिनांचा कार्यक्रम घेत असतो. स्त्री ही कुटुंबाचा आधार असते, स्त्री ही समाजाची शक्ती असते. आई, बहीण, शिक्षिका, डॉक्टर, शास्त्रज्ञ अशा अनेक भूमिका ती समर्थपणे पार पाडत असते. आज महिला शिक्षण, क्रीडा, विज्ञान, राजकारण, उद्योग अशा अनेक क्षेत्रामध्ये या महिला कार्यरत आहेत, मोठं यश संपादन करतात. त्या आपल्या उत्तुंग शिखरावरती विराजमान झालेल्या आहेत. अशाच काही महिला उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी वेगवेगळे यश संपादन केलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी स्त्रियांचा आदर करावा, सन्मान करावा, त्यांना संधी द्यावी, त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि त्यांना ही स्त्री शक्ती आहे, तिची प्रेरणा समाजाच्या प्रगतीचा एक खरी दिशा आहे. स्त्री शक्ती ही स्त्री जर सुशिक्षित झाली तर आपलं घर सुशिक्षित होतं, घर सुशिक्षित झालं तर आपलं गाव सुशिक्षित होतं आणि गाव सुशिक्षित झालं तर आपला देश प्रगतीपथावर होतो किंवा देशाची प्रगती होते. म्हणूनच माया, त्याग आणि सामर्थ्य यांचा सुंदर संगम म्हणजेच स्त्री आहे आणि तिचा सत्कार करण्यासाठी आपण तिचा सन्मान करण्यासाठी तिला प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वत्र महिला दिन साजरा करत असतो. म्हणून आपण आदर्श पलूसमधील महिला, परिसरातील कर्तबगार महिला म्हणून या महिलांचा आज आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. आमच्या विनंतीला मान देऊन या सर्व महिला, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जे नेहमीच आपल्या प्रशालेमध्ये येत असतात, आपल्या मुलींना मार्गदर्शन करत असतात, अनेक वेळा तुम्ही त्यांना ऐकलेलं आहे, अशा डॉक्टर जाई कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्याच्या व्यासपीठावरच्या 5 उद्योजिका आल्या त्याबद्दल मी प्रशालेच्या वतीनं, सर्व स्टाफच्या वतीनं, सर्व अधिकारी वर्गांच्या वतीनं, सर्व आमच्या संस्थेच्या सर्व सदस्यांच्या वतीनं मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आणि व्यासपीठासमोर असलेल्या आमच्या सर्व अध्यापिका आणि विद्यार्थिनी यांचंही मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्व महिला वर्गांना आम्हा सर्व संस्थेच्या वतीनं, आम्हा सर्व अधिकाऱ्यांच्या वतीनं, शिक्षकांच्या वतीनं महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे व आपल्या पलूस नगरीतील कर्तृत्ववान महिला आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीने उजळला कार्यक्रमाचा साज. त्यांच्या कार्याची कहाणी प्रेरणादायी आज ऐकूया. त्यांच्या कार्याचा सुंदर परिचय यासाठी विनंती करते ज्येष्ठ अध्यापिका सौ भाकडे मॅडम यांना पुढे यावयास. बघा, आपण महिला दिन साजरा करतोय, उद्याचा दिवस. त्यासाठी आपल्याला ज्या पाहुण्या मिळाले त्यांचा परिचय आपण करून घेतोय. महिला दिनाच्या सोहळ्यात आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित असलेल्या मान्यवर पाहुण्यांचा परिचय करून देत असताना मला खूप आनंद होत आहे. या ज्या प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेल्या आहेत यांना समाजसेवेची तळमळ आहे, आरोग्यसेवेची निष्ठा आणि महिलांच्या सक्षमीकरणाची अखंड धडपड यांचा सुंदर संगम असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर जाई कुलकर्णी आहेत. या डॉक्टर जाई कुलकर्णी यांचं शिक्षण आहे, ते आयुर्वेदाचार्य आहेत. BMSc उच्च शैक्षणिक पात्रता मिळवून त्यांनी आरोग्य सेवेच्या क्षेत्रात अनेक वर्षे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. 1995 ते 2003 या कालावधीत सामुदायिक
आरोग्य प्रकल्पांतर्गत 4 गावांमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी सेवा दिली. त्याचप्रमाणे अनेकांच्या जीवनात आरोग्याचा नवा प्रकाश त्यांनी निर्माण केलेला आहे. महिला व आरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी महिला आरोग्य कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन गावोगावी आरोग्य सेवेची केंद्र उभं केलेली आहेत. तसेच फोर्ड फाउंडेशन सहकार्याने 15 शाळा व 2 महाविद्यालयांमध्ये किशोरवयीन आरोग्य व HIV एड्स जनजागृतीचे कार्य त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टीतील नागरिकांसाठी आरोग्य सेवा, स्थलांतरित कामगारांसाठी आरोग्य प्रकल्प, किचन गार्डन उपक्रम, महिला स्वावलंबनासाठी शिवणकला प्रशिक्षण, तसेच महिलांसाठी मसाला उत्पादन केंद्र अशा अनेक उपक्रमाद्वारे त्यांनी समाजसेवेची दीपशिखा प्रज्वलित ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या प्रशालेमध्ये सुद्धा आपण सखी सावित्री मार्फत यांचे अनेक यावर्षी कार्यक्रम घेतलेले आहेत. अशा या कर्तृत्ववान, समाजाभिमुख आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे आपल्या सर्वांच्या वतीने आपण त्यांचे मनपूर्वक स्वागत करूया. जसे आपल्याला ह्या प्रमुख पाहुण्या लाभलेल्या आहेत, आजच्या प्रमुख पाहुण्या इतकेच महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व लाभलेल्या आपल्या पलूस परिसरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत व कर्तृत्ववान महिला आमच्या विनंतीला मान देऊन आज आपल्या मध्ये उपस्थित राहिलेल्या आहेत. त्यांचेही मनापासून स्वागत करते. त्या सर्व महिला तुम्ही पाहिल्या असतील किंवा परिचित असतील ऐकून वगैरे. त्या सर्व परिचित असल्या तरी त्यांच्या कार्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यांच्या कार्याचा गौरव मी वेळेअभावी थोडक्या शब्दात करत आहे. प्रथम मी तुम्हाला ओळख करून देते. उद्योजिका रमेश टेक्सटाईल. तुम्हाला सगळ्यांना रमेश टेक्सटाईल दुकान माहीत आहे. त्याचप्रमाणे आपल्या माजी विद्यार्थी आहेत त्या साधना पंकर मॅडम. त्यानंतर उद्योजिका किंवा आपण त्यांना कारखानदार म्हणू शकतो अशा आरती नार्वेकर मॅडम. त्याचप्रमाणे उद्योजिका ह्याही कारखानदार आहेत, खूप मोठा कारखाना आहेत ह्या दोघींचेही. अश्विनी राणे मॅडम स्वतःच्या पायावर सक्षमपणे हा स्वतः व्यवसाय चालवतात. त्याचप्रमाणे वृत्तपत्र विक्रेता व लघु उद्योजिका अनिता कदम मॅडम, यांनाही तुम्ही पाहिलेलं असणार आहे. अगदी सक्षमपणे ते आपला व्यवसाय व्यवस्थितपणे चालवतात. त्याचप्रमाणे ब्राईट कॉम्प्युटर संचालिका रंजना शिंदे मॅडम. त्याचप्रमाणे रॉयल जिमच्या फिटनेस ट्रेनर अर्चना निकम मॅडम. आणि ह्या सर्व स्वतःच्या पायावर स्वतः व्यवसाय चालवतात अशा या महिलांचा सत्कार आज आपण घेणार आहोत. या सर्व महिला व्यासपीठावर उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करून मी माझा अल्पशा परिचय थांबवते. नमस्कार. धन्यवाद मॅडम. भारतीय संस्कृतीमध्ये पाहुण्यांचा सत्कार हा कृतज्ञतेचा सुंदर भाव आहे. फुलांच्या सुगंधासारखा असतो सत्काराचा मान. आदरातून व्यक्त होतो कृतज्ञतेचा अभिमान. मनापासून करूया पाहुण्यांचा सत्कार. याने वाढेल कार्यक्रमाचा सुंदर साज आणि आकार. प्रथमतः आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय डॉक्टर जाई कुलकर्णी मॅडम यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री एस सावंत सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. शाल व बुके देऊन सत्कार संपन्न होत आहे. ज्ञान, सेवा आणि करुणेचा सुंदर संगम, रुग्णांच्या जीवनात पेरता आशेचा संगम. समाजासाठी देत आहात अमूल्य योगदान. आज करतो आम्ही तुमचा खास सन्मान. महिला दिनाचे खरे सौंदर्य म्हणजे समाजात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव. पलूस नगरीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान आता होईल. अशा आदर्शच महिलांमध्ये प्रथमतः माननीय साधना बनकर मॅडम, उद्योजिका रमेश टेक्सटाईल यांचा सत्कार आजच्या प्रमुख पाहुण्या माननीय जाई कुलकर्णी मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती. परिश्रमातून उभी केली यशाची वाट. उद्योजकतेत मिळवला कर्तृत्वाचा मान मोठा. स्वप्नांना दिली मेहनतीची साथ. अशी प्रेरणादायी त्यांची जीवन कथा. यानंतर माननीय उद्योजिका महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ पलूस
माननीय आरती नार्वेकर मॅडम यांचा सत्कार सुद्धा आजच्या प्रमुख पाहुण्या माननीय जाई कुलकर्णी मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती. स्वतः उभे राहून इतरांनाही रोजगार देणारी स्त्री म्हणजे समाजाची खरी प्रेरणा. उद्योजकतेच्या क्षेत्रात त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून समाजाला नवी दिशा दिली. यानंतर माननीय उद्योजिका महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ पलूस अश्विनी योगेश राणे मॅडम यांचा सत्कार सुद्धा डॉक्टर जाई कुलकर्णी मॅडम यांनी करावा. प्रमुख पाहुण्यांना विनंती की त्यांनी सर्वांचे सत्कार संपन्न करायचे आहेत. स्वावलंबनाचा घेतला सुंदर ध्यास, परिश्रमातून उभारला उद्योगाचा श्वास प्रकाश. उद्योजकतेच्या वाटेवर चालत राहील या धैर्याने, त्यांच्या कार्याला आज सलाम मनापासून आदराने. यानंतर वृत्तपत्र विक्रेता व लघु उद्योजिका माननीय अनिता यशवंत कदम मॅडम यांचा सत्कार सुद्धा आजच्या प्रमुख पाहुण्यांनी करावा अशी त्यांना विनंती. मेहनतीची ओळख आणि जिद्दीचा आधार, प्रामाणिक श्रमातून उभा केला संसार, कष्टाला दिला सन्मान मोठा, त्यांच्या कार्याला आमचा सलाम खरा. शाल बुके देऊन सत्कार संपन्न होत आहे. यानंतरचं आदर्श व्यक्तिमत्व ब्राईट कॉम्प्युटरच्या संचालिका तसेच मार्गदर्शक माननीय रंजना सोमनाथ शिंदे मॅडम यांचा सत्कार सुद्धा आजच्या प्रमुख अतिथींनी करावा अशी त्यांना विनंती. ज्ञान आणि तंत्रज्ञानाची दिली नवी दिशा, विद्यार्थ्यांच्या भविष्यास दिली उज्ज्वल आशा, कौशल्यातून घडविता यशाचा मार्ग सुंदर, त्यांच्या कार्याला सलाम मनापासून आदर. यानंतरच्या आदर्श व्यक्तिमत्वामध्ये रॉयल जिमच्या फिटनेस ट्रेनर माननीय अर्चना किरण निकम मॅडम यांचा सत्कार सुद्धा आजच्या प्रमुख अतिथींनी करावा अशी त्यांना विनंती. व्यायामातून मिळते शक्ती आणि आनंद, फिटनेसने वाढतो जीवनाचा सुंदर छंद, आरोग्याचा संदेश देत समाजाला दिशा, अर्चना मॅडम आहे प्रेरणेची नवी आशा. यानंतर आमच्या प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री ए.एस. सावंत सरांचा सत्कार सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री ए.आर. माळी सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. त्याचप्रमाणे स्टेजवरील सर्व मान्यवरांचा सत्कार सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री सिसा सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री ए.आर. माळी सर व श्री सिसा सर यांना विनंती इतर मान्यवरांचा सत्कार करावा. गुलाबपुष्प देऊन सत्कार संपन्न होत आहे. यानंतर आपल्या प्रशालेतील सर्व विभागातील सर्व महिला अध्यापिकांचा सत्कार संपन्न होईल. सर्वांना विनंती त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सभामंचकावरील सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी सर्व महिलांचा गौरव करावा. सर्व महिला स्टाफला विनंती की त्यांनी पुढे यायचं आहे. महिला दिन म्हणजे केवळ उत्सव नाही, तर स्त्रीच्या कर्तृत्वाचा आणि तिच्या संघर्षाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. सर्व महिलांना विनंती की त्यांनी समोर यायचं आहे. संस्था व प्रशालेची विनंती आहे सर्व महिलांनी पुढे यायचं आहे. सर्व पालक महिला ज्या उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती की त्यांनी समोर यायचं आहे. स्त्रीच्या सामर्थ्याला सलाम करत तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आपण आज येथे एकत्र आलो आहोत. ज्ञानाचा दीप लावून उजळतात जीवन मार्ग. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी सर्व अध्यापकांचा सत्कार करावा. ज्ञानाचा दीप लावून उजळतात जीवन मार्ग, संस्कारांनी घडवतात भविष्यातील भाग्य. शिक्षिकांच्या कार्याला मान देऊया आज, गुलाबानी पेन देऊन करूया सन्मान खास.
बोलवलं जाईल त्यांना विनंती की त्यांनी पुढे यायचं आहे. सावित्रीबाई फुले शिक्षिका सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर साई कुलकर्णी मॅडम यांना विनंती की त्यांनी हा सत्कार करावा. शुभांगी माळी मॅडम यांना विनंती. रमेश टेक्सटाईलच्या उद्योजिका तान्हा बत्तर मॅडम सत्कार करत आहेत. सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी स्थानापन्न व्हावे. सो अश्विनी योगेश राणे मॅडम, श्रीमती अश्विनी योगेश राणे मॅडम यांना विनंती त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि येथे जमलेल्या माझ्या लाडक्या विद्यार्थी मैत्रिणींनो, सर्वात आधी तुम्हा सर्वांना उद्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मंचावर उभा असताना मला खूप अभिमान वाटतोय की आज आपल्या शाळेमध्ये माझा एक आदर्श म्हणजे एक उद्योजिका म्हणून एक कार्यात आपल्या कामाबद्दल मला एक पोचपावती म्हणून तुम्ही मला आज ह्या कार्यक्रमाला बोलवलं. मी उद्योजिका अश्विनी योगेश राळे, श्री सिद्धी इंजिनिअरिंग वर्क्स हे माझं वर्कशॉप पोलीस एमआयडीसी मध्ये मी चालवते आणि आता हा माझा व्यवसाय मी स्वतःचा व्यवस्थितपणे इथपर्यंत चालवत आणलेला आहे. संकट ही आपल्याला संपवण्यासाठी नाही तर आपल्यातील खरी शक्ती ओळखून देण्यासाठी येतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही संकट येतात आणि ह्या संकटातून मात करून आपण एक स्त्री म्हणून कसं उभं राहू शकतो हे प्रत्येक मुलगीने किंवा इथे जमलेल्या प्रत्येक महिलेने समजून घेतलं पाहिजे की आज आपण ज्या कंडिशन मध्ये आहोत उद्या ही वेळ आपल्यावर येणार आहे किंवा उद्या आपल्यावर चांगली वेळ येणार आहे हे कोणालाच माहित नसतं. माझ्या आयुष्यात असाच एक टर्निंग पॉईंट आला. 2020 साली माझ्या पतींचे कोरोनामध्ये निधन झाले. तेव्हा माझी छोटी मुलगी 1 वर्षाची होती आणि पदरी 3 मुली असताना आता आपले पतींचं निधन झालंय, मग आपण कसं उभं राहायचं, म्हणजे कोणतंच पुढं भविष्य नाही किंवा मी कशी उभी राहणार हे सुद्धा मला माहित नव्हतं. तो क्षण माझ्यासाठी केवळ वैयक्तिक दुःखाचा नव्हता तर माझ्या भविष्याची मोठी चिंता, भीती आणि अंधार असं पूर्ण माझ्या समोर चित्र उभारलेलं. पती गेल्यानंतर माझं काय होणार, आपल्या मुलांचं काय होणार असा माझ्यासारखा डोक्यात विचारायचा. आणि पण मी ठरवलं आता रडत बसायचं नाही. माझ्या पतीच्या आठवणींना माझ्या कमजोरीचे नाही तर माझ्या ताकदीचं कारण बनवलं. मी माझ्या नवऱ्याच्या आठवणीमध्ये रडले की 6 महिने मी डिप्रेशन मध्ये होते. पण प्रत्येक गोष्ट त्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे की उद्या माझ्या मुलींचं भविष्य काय, माझ्या मुलींना कोण सांभाळणार. या एका गोष्टीसाठी मी स्वतःच्या पायावर उभारले आणि 1 मे 2020 रोजी कामगार दिना दिवशी मी माझ्या वर्कशॉप मध्ये जायला सुरुवात केली. त्या दिवशी गेले. माझं पूर्ण शिक्षण BA DED आहे. माझा काहीही इंजिनिअरिंग क्षेत्राशी संबंध नाहीये. माझं स्वप्न होतं की मी शिक्षिका व्हावं आणि म्हणून मी हे शिक्षण घेतलं. पण आमच्या घरची परिस्थिती एवढी चांगली होती की आमच्या घरी स्त्रियांनी जॉब करणं हे सुद्धा आवडत नव्हतं. मग शेवटी घर, चूल, मूल या क्षेत्रात एवढ्याच माझं आयुष्य होतं. पण माझ्यानंतर आता काळाचा घाला घातल्यानंतर मी स्वतःच्या पायावर उभारले की प्रत्येक स्त्रीनं नुसतं चूल आणि मूल यापुरतं मर्यादित न राहता की आपण उद्या आपल्या पायावर स्वतः उभं राहिलं पाहिजे, स्वावलंबी झालं पाहिजे, तरच आपण समाजात टिकू शकू. आज मी माझं शिक्षण घेतल्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचले आणि एक आदर्श उद्योजिका म्हणून मी समाजात वावरते. याचा मला खूप अभिमान वाटतोय. आणि प्रत्येकाच्या संघर्षातून एक गोष्ट शिकायला मिळत असते की प्रत्येक स्त्री ही खूप सक्षम असते. प्रत्येक स्त्रीच्या अंगी खूप गुण असतात. फक्त काही वेळेला ते आपण दाखवतो, काही वेळेला नाही. प्रत्येक स्त्री स्वावलंबी झाली तर प्रत्येक स्त्रीमध्ये स्वावलंबनामुळे एक आत्मशक्ती निर्माण होते. आणि आता इथे जमलेल्या मला बहिणींना आवर्जून सांगायचंय की
स्वावलंबन हीच खरी शक्ती आहे. आयुष्यात कोणतंही संकट आलं तरी दुसऱ्याच्या आधाराची वाट बघायची नाही. मला हा आधार देईल, मला तो आधार देईल, मला माझे आई वडील आधार देईल, कोणीही कोणाचं नसतं. इथं स्वतः तुम्ही जेवढं स्वतःच्या पायावर उभा राहाल तेवढं तुम्ही भविष्यात स्ट्रॉंग वुमन म्हणून सिद्ध व्हाल. आणि प्रत्येक स्त्रीनं आर्थिक स्वातंत्र्य असणं हे प्रत्येक स्त्रीच्या सन्मानाची पहिली पायरी असते. जी महिला आर्थिकरित्या स्वातंत्र्य आहे तीच आज समाजात स्वाभिमानानं उभी राहू शकते. नाहीतर आता प्रत्येक घरी आपली आई बघतोयच आपण. अजूनही माझी आई पण शेती करते, माझे वडील पण शेती करतात, म्हणजे मी अशी मोठ्या कुटुंबातली पण नाहीये. पण आपण आपल्या आईला बघून आपण स्वतः मुलींनी ठरवलं पाहिजे की उद्या आपण आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. आपण आपल्या आईसाठी किंवा आपल्या आई जे करत आले ते आपण न करता आपण एक स्वावलंबी, मी उद्या अधिकारी होणार, मी उद्या उद्योजका होणार, मी काहीतरी शास्त्रज्ञ होणार, असं प्रत्येक मुलगीनं ठरवलं पाहिजे आणि आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. आणि प्रत्येक क्षेत्रात असलं तर तुम्ही जिद्द सोडली नाही पाहिजे. व्यवसाय असो किंवा शिक्षण असो, सुरुवात नेहमी शून्यातून होते. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे पूर्ण म्हणजे माझा बँक बॅलन्स पूर्ण लो होता. मी पहिला माझा पगार कामगारांचा मी गंठन घाण ठेवून केलेला. म्हणजे तेव्हा माझ्याकडे अशी पण कंडिशन होती की माझ्या नवऱ्याने माझं मिस्टरांच्या दवाखान्यामुळे पूर्ण खर्च झालेला. आणि जेव्हा उभारले तेव्हा एकाच शब्दावर उभारले की कामगारांचा विश्वास. मॅडम तुम्ही उभं राहा, आम्ही तुमच्या सोबत आहे. हा मला हा कामगारांनी विश्वास दिला. आणि इथं असलेल्या नार्वेकर मॅडमनी पण तेव्हा माझं सांत्वन करून मेन म्हणजे त्यांनी मला उभा केलं की तू नवरा नसताना उभी राहू शकतेस. मी त्यांचं खूप आभार मानते आणि मला त्यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासून. आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जग तुमच्यावर तेव्हाच विश्वास ठेवाल जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल. शेवटी इतकंच म्हणेन की स्त्रिया फक्त घराची भिंत नसून घराचा पाया आहेत. आपण फक्त चूल मूल यात अडकून न राहता आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द बाळगली पाहिजे. आज मी श्री सिद्धी इंजिनिअरिंगच्या माध्यमातून केवळ स्वतःला सिद्ध नाही केलं तर स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. आणि मला खात्री आहे की इथली प्रत्येक मुलगी महिला उद्याची यशस्वी उद्योजिका आणि अधिकारी म्हणून समाजासमोर येईल. होऊन जा तू यशाची साजरी की तुझ्या कर्तृत्वाची होईल चर्चा घरोघरी. आणि जाता जाता माझ्या आयुष्यावर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कुसुमाग्रजांची कविता माहित असेल का ना. ह्या कवितेच्या ओळी काहीशा माझ्या आयुष्याशी जुळत्या आहेत. आणि मी कायम त्या कविता आज समाजात प्रत्येक स्त्री पुढे जाते. आता माझा विषय वेगळा आहे, मला नवरा नाहीये म्हणून प्रत्येक समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आणि इथं म्हणजे मी आवर्जून सांगते मॅडम, म्हणजे माझ्या घरची परिस्थिती की आमच्या घरी MIDC मध्ये जायचं नाही महिलांनी, असा पहिला विरोध आमच्या घरातून झालेला की MIDC मध्ये महिला जात नाही. पण मी आज MIDC मध्ये असं नाव माझं कमवलं आहे की मी दाखवून दिलं आहे की MIDC मध्ये महिला जाऊन स्वतःची ओळख निर्माण करू शकतात. आणि माझ्या आयुष्याशी जुळत्या मिळत्या असणाऱ्या कुसुमाग्रजांच्या कविता आज समाजात तुम्ही वावरताना प्रत्येक महिलेला असं वाटतं की मला कुणीतरी शाबासकीची थाप द्यावी किंवा ह्या व्यक्तीने मला शाबासकीची थाप द्यावी, मी आणखी पुढे कार्यक्रमाने करेल. पण काही गोष्टी कधी कधी अशा होतात की काहींना अशी शाबासकी थाप नाहीत पण आपल्याला नावं जास्त ठेवण्यात येतात. म्हणजे मी ह्या सगळ्यातून गेली आहे. म्हणून मी कुसुमाग्रजांच्या कवितेच्या एक 4 ओळी तुम्हाला माहित असतील, कना कविता माहित आहे सगळ्यांना, मी त्याच्या 4 ओळी म्हणेन. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. इथं गंगामाई त्याच्या घरात त्याच्या परिस्थिती झाल्याने गंगामाई आलेली. तेव्हा हीच परिस्थिती माझ्या आयुष्यात कधी आली जेव्हा कोरोनाचं संकट आलं. आणि ह्या कवितेमध्ये कवीने लिहिलेलं आहे की त्याची बायको सोबत आहे पण माझं तेव्हा माझ्यासोबत काहीच नव्हतं, फक्त माझ्या 3 मुली. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. प्रसाद म्हणून पाकण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पाकण्यामध्ये पाणी ठेवले थोडे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,
कारभारणीला घेऊन संगे सर आता लोटतो आहे, पक्की भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पक्की भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसा नको सर मला थोडा एकटेपणा वाटला, पैसा नको सर मला थोडा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवणी नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवणी नुसतं लढ म्हणा. आज या कार्यक्रमानिमित्त मला लकी कॉलेजमध्ये बोलवलं, हीच माझ्यासाठी खूप मोठी शाबासकीची थाप आहे. आणि ह्या शाबासकीच्या थापेवर माझा संसार जरी मोडून पडला आहे तरी माझा पाठीचा काही मी ताक ठेवेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्त्री शक्तीचा खरा अनुभव त्यांनी आपल्याला दिलेला आहे. संकटांचा, वादळांचा सामना करत त्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण केली. मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यापेक्षा आपल्या या प्रशालेतील मुली आणि महिला अध्यापिका, व्यासपीठावरील बऱ्याचशा उद्योजिका, या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि या सगळ्यांना हार्दिक हार्दिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. उद्या जागतिक महिला दिन असल्यामुळे आपलं जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही कराटेचं प्रशिक्षण ठेवलेलं आहे, आपल्या प्रशालेच्या सगळ्याच मुलींना सौ रंजना सोमनाथ शिंदे मॅडम या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना विनंती त्यांनी मार्गदर्शन करावं. नमस्ते, मी ब्राईट कॉम्प्युटर पलूस रंजना शिंदे. तुम्ही सगळ्यांनी परिचित असाल की आपल्या गेली 25 वर्ष आपण ब्राईट कॉम्प्युटर या नावाने तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी आपण इथं कार्यरत आहोत पलूस गावामध्ये. सगळ्यात पहिली 2002 साली ज्यावेळी संस्थेची स्थापना झाली त्यावेळी अगदी 2 कॉम्प्युटर घेऊन सुरुवात केलेली संस्था आज तुमच्या पलूस नगरीने ज्यावेळी सपोर्ट केला आणि साथ दिलं त्याच्यानुसार आपण आज 50 कॉम्प्युटरची संस्था करू शकलो. यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. मीही खूप अडचणीच्या परिस्थितीतून इथंपर्यंत पोहोचलेली आहे. मला कॉम्प्युटर ठेवण्यासाठी 2 कॉम्प्युटरची ज्यावेळी मी 4 कॉम्प्युटरची सुरुवात केली. 4 कॉम्प्युटर ठेवण्यासाठी समोर टेबल नसताना मी माझं स्वतःचं घंटन मोडून तो टेबल तयार केला. आणि कोणत्याही स्त्रीला ज्यावेळी पुरुषांचा सपोर्ट असतो त्यावेळी आपण एक उच्च भरारी घेऊ शकतो. तसंच मला घरामध्ये अडचणी असताना एक दिवस उपाशी राहायची वेळ आली. एक दिवस एसटीनं प्रवास करताना 1 रुपया जवळ नसताना एसटीतून प्रवास करता येत नव्हता. अशा बऱ्याचशा अडचणी जीवनामध्ये येत गेल्या. पण कोणतीही अडचणी ही आपल्यापेक्षा मोठी नसते, तर आपण स्वतः त्या अडचणीला कशा पद्धतीनं सामोरं जातो याच्यावरती हे सगळं अवलंबून असते. आणि प्रत्येक अडचण ही आपल्याच आयुष्यात आली असं नाही, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी येत असतात आणि त्या अडचणीतूनच आयुष्य आपलं घडत असतं. तर जर ठरवलं तर प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी कोणत्याही ध्येयापर्यंत जाण्यासाठी पूर्णपणे सक्षम असते. आणि सगळ्यात जास्त विश्वास आणि आत्मविश्वास हा स्त्रियांमध्ये असतो. मी आणखी एक जाता जाता सांगेन की माझी मुलगी सुद्धा नर्सरीमध्ये ह्याच शाळेमध्ये लकी शाळेमध्ये इंग्लिश मिडियमला होती. तर त्यामध्ये त्या मुलीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी किंवा मीटिंगसाठी मी यायची या हॉलमध्ये. पण आज मला शाळेनं सन्मानापुरती बोलवलं, त्यासाठी मी शाळेचे आभार मानते. माझ्या मुलीचा हट्ट होता आणि एकच हट्ट तिने केला की मला बाहेर शिक्षण घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आज ह्या शाळेमध्ये नर्सरीला ऍडमिशन घेतलेली माझी मुलगी लकी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ऍडमिशन होतं नर्सरीसाठी. आणि ती आज पुढच्या शिक्षणासाठी जर्मनी येथे गेलेली आहे. तर त्या मुलीनं जर एकच मला मुलगी आहे, जरी मुलगी असली तरी सुद्धा आपण तिला जर सपोर्ट केला तर ती खूप उंच आणि खूप चांगल्या पदावरती जाऊ शकते. आमच्या प्रेमापोटी आम्हाला ते नको होतं जर्मनीला जाणं, पण तिच्या स्वतःच्या जिद्दीनं आणि तिच्या स्वतःच्या कर्तृत्वाला तिला सिद्ध करून दाखवायचं होतं. मला कुठेतरी सिद्ध व्हायचं आहे, मी तुम्हाला एकच मुलगी आहे ह्याच्यावरती ती न राहता तिने आमच्या प्रेमालाही भरपूर साथ दिली आणि तिनं जर्मनीमध्ये जाऊन तिचं शिक्षणात घेते.
तुम्हीही ह्या शाळेच्या सगळ्या मुली प्रशिक्षण घेत आहात. त्या शाळेतून बऱ्याचशा मुली आज इथं समोर बसला असला तरी काही वर्षानंतर मला एक दिवस असा जाणवेल की त्यामध्ये तुम्ही खेळातल्या कित्येक मुली बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिक्षण घेतील, मोठ्या मोठ्या पदावरती मोठ्या मोठ्या अधिकारी होतील आणि पुन्हा या शाळेला भेट द्यायला येतील. तर याचा तुम्हा सगळ्यांना, सगळ्या महिलांना, सगळ्या मुलींना, माझ्या सगळ्या सहकार्यांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मुख्याध्यापक सावंत सर, त्यांचे सर्व सहकारी, सर्व महिला शिक्षिका, आजच्या सत्कारवरती सर्व उद्योजिका, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेल्या, मला राडे मॅडमच्या बोलण्यानंतर डोळ्यात पाणी आलं अक्षरशः की खूप छान बोलल्या त्या. आणि म्हणजे ह्या मातीमध्ये इतके गुण आहेत की इतके पुढे सगळेजण जाऊ शकतात. आणि तुम्ही पण त्याच्यात त्यातल्याच एक आहेत. माझ्या सर्व मैत्रिणींनो, शाळेमधल्या माझ्या सर्व विद्यार्थिनी, आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम होतच आहेत. त्यामुळे माझी आणि तुमची खूप पूर्वीपासूनची म्हणजे गेल्या वर्षभराची ओळखही आहे. तर वेगवेगळ्या विषयावर आपण बोललोय, पण आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलतोय. मला शाळेने इथे बोलवलं आणि मला संधी दिली आहे बोलायची, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. माझा आजचा विषय आहे महिला दिनानिमित्तच मुद्दाम घेतलाय. शांत बसा, थोडाच वेळ घेणार आहे तुमचा, पण एखादं वाक्य लाईफ चेंज करू शकतं माणसाचं असं मला वाटतं, जर शांतपणे ऐकलं तर महिला दिन आहे आजचा, म्हणून मुद्दाम हा विषय घेतला की नोबेल पारितोषिक प्राप्त महिलांची ओळख करून देणे. नोबेल पारितोषिकाबद्दल माहीत असेल, दरवर्षी पेपरमध्ये पण येतं, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोबेल प्राइज मिळतं. तर ती क्षेत्र आहेत म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि साहित्य आणि शांतता, अशा 5 क्षेत्रांमध्ये दरवर्षी नोबेल पारितोषिक दिले जातं. तर सर अल्फ्रेड नोबेल नावाचे एक उद्योगपती होते, ते शास्त्रज्ञ पण होते. तर त्यांनी डायनामाइटचा शोध लावला. डायनामाइट माहिती आहे का तुम्हाला? भूसुरुंग. म्हणजे आता रस्ते वगैरे करताना डोंगर आले किंवा बोगदे करताना डोंगर आले तर ते फोडायसाठी वापरलं जातं ते भूसुरुंग, डायनामाइट. किंवा काही स्फोटकांमध्ये वापरलं जातं ते डायनामाइट. पण त्यांनी शोध लावला तेव्हा हा भूसुरुंगासाठी वापरण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून लावलेला हा शोध होता. आणि नंतर त्या शोधाचा उपयोग करून मानव जातीचा संहार सुरू झाला. आणि मग अल्फ्रेड नोबेलनी हा काय शोध लावून ठेवलाय की ज्याच्यामुळं लोक स्फोटकं बनवायला लागली आहेत आणि युद्धामध्ये त्याचा वापर व्हायला लागलाय, असं सर्वजण बोलताना सगळीकडे बाहेर काढला. आणि मग तसा झाल्यामुळे त्यांना स्वतःला खूप ते मनाला जाचलं, कारण अतिशय संवेदनशील व्यक्ती होती ती सर अल्फ्रेड नोबेल. त्यांनी ठरवलं की माझ्या हातून थोडीशी म्हणजे मोठी एक चूक घडली आहे, पण ह्याला उतारा म्हणून मी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांची सर्व त्यावेळी असणारी 32 दशलक्ष डॉलरची संपत्ती त्याचा एक ट्रस्ट केला. आणि तो ट्रस्ट त्या ट्रस्ट मधून नोबेल पारितोषिक दरवर्षी दिलं जाईल उत्तुंग कार्य करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला. आणि त्यांनी ही कार्य करण्याची त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हे त्यांनी त्यावेळी डिक्लेअर केलं. आणि मग त्यांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी नोबेल प्राइज साठी वापरली. म्हणजे असे म्हणजे मानवजातीच्या कल्याणासाठी धडपडणारे लोक एक हातून चुकून डायनामाइटचा शोध लावला तर याच्यातनं काहीतरी वेगळं घडायला पाहिजे. म्हणजे माझ्या संपत्तीचा उपयोग निदान इतर चांगले शोध लावायला, कल्याणाचे शोध लावायला व्हायला पाहिजे असं म्हणून त्यांनी नोबेल प्राइज देण्याचं ठरवलं. तर आपल्याला माहिती आहे नोबेल प्राइज आतापर्यंत 70 महिलांना नोबेल प्राइज मिळाले, 70 पेक्षा जास्ती. तर त्यातले आपणही एक होऊ शकतो
कारण नोबेल प्राइज मिळालेल्या मुली महिला शाळेमध्ये होत्या जेव्हा, तेव्हा काय त्यांना शाळेत माहीत नव्हतं पहिली दुसरी किंवा 7वी 8वी मध्ये की मला नोबेल प्राइज मिळणार आहे. पण त्यांच्यामध्ये एक दुर्दम्य आशावाद होता, एक शक्ती होती, जिद्द होती आणि कुठल्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याच्यावर संशोधन करायचं, अभ्यास करायची असं त्यांनी ठरवलं होतं आणि ते त्यांना यश त्यांना मिळालं. तर त्यातली आपल्याला आपण शिकलो आहोत. 1-2 नावं आपल्याला माहिती आहेत. एक म्हणजे मेरी क्युरी, मादाम मेरी क्युरी. तिने शोध लावला रेडियमचा. तर मेरी क्युरी असं म्हणते, निरामय असे जीवन आपल्या कुणाच्याच वाट्याला कधी येत नाही, पण त्याबद्दल फिकीर कशाला करायची. आपण चिकाटी धरू शकतो आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास तर बाळगू शकतो. आपण मनाशी अशी गुणगाठ मांडू शकतो की काहीतरी चांगले करण्याकरता आपल्याला शक्ती लागली आहे. 1903 साली भौतिकशास्त्र या विषयात आणि 1911 साली रसायनशास्त्र या विषयात, म्हणजे मेरी क्युरीच्या नावावर वेगवेगळ्या 2 विषयातली नोबेल प्राइजेस आहेत, एक भौतिकशास्त्र आणि एक रसायनशास्त्र. मेरी क्युरीच्या बाबतीत अनेक तिच्या आयुष्यात तिने उच्चांक नोंदवले आहेत. त्यापैकी एक म्हणजे पहिली नोबेल प्राइज मिळवणारी मुलगी, तिला 1903 मध्ये नोबेल प्राइज मिळालं. नंतर 2 वेळा वेगवेगळ्या विषयात नोबेल प्राइज मिळणारी मुलगी, नंतर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र, आणि त्याच्यानंतर तिच्या मुलीला सुद्धा नोबेल प्राइज मिळालंय. आणि तिने म्हणजे मेरी क्युरी, तिचा नवरा पिएरे क्युरी आणि तिची कन्या, अशा तिघांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोबेल प्राइज मिळालंय. एका फॅमिलीला इतक्या प्रमाणात नोबेल प्राइज मिळणं ही एकदम हे रेकॉर्ड आहे, हे आतापर्यंत कोणी नाही मोडलेलं आहे. तिला डॉक्टरेट मिळाली. ती डॉक्टरेट सुद्धा फ्रान्स मधली सर्वात पहिली डॉक्टरेट. आणि मेरी क्युरी अजिबातच शैक्षणिक वातावरणात, म्हणजे शैक्षणिक वातावरणात जरी असली तरी तिला त्यासाठी योग्य अशी आर्थिक पाठबळ तिच्याकडे नव्हतं. आता आपल्या शाळेमध्ये मी आज पाहिलं की आपले मुख्याध्यापक आपापल्या वर्गातल्या एकेका प्रतिनिधी मुलीला बोलवून फूल देतात आणि आपण शिकताय, काहीतरी चांगलं करताय म्हणून कौतुक करताय, असं वातावरण त्यावेळी असं अर्थातच नव्हतं. आणि तिला आर्थिक पाठबळ नव्हतं. तिचे आई वडील दोघेही उच्च शिक्षित होते, पण आर्थिक पाठबळ नव्हतं. त्यामुळं मेरी क्युरीने 24व्या वर्षी महाविद्यालयात प्रवेश घेतला. आपल्याकडे आपण महाविद्यालयात प्रवेश किती वर्षाला घेतो? 16व्या वर्षी घेतो. तिने 24व्या वर्षी घेतला, कारण तोपर्यंत तिने नोकरी केली, पैसे साठवले आणि मग कॉलेजची फी भरायची पैसे तिच्याकडे जमल्यावर तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण तिने जेव्हा पदवी प्राप्त केली तेव्हा ती पहिली आली आणि मग त्यामुळे तिला अलेक्झांड्रोविच नावाची 600 रुपयांची एक स्कॉलरशिप मिळाली. आणि मग तिनं ठरवलं की आता मागे हटायचं नाही. त्यामुळे तिने संशोधनात, भौतिकशास्त्र या विषयातल्या संशोधनात स्वतःला झोकून दिलं. तर क्षकिरणाचा शोध नुकताच लागला होता आणि क्षकिरणाचा शोध लावलेले रोएंटजेन शास्त्रज्ञ आपण शिकला आहात सर्वजण, हो ना. त्यामुळे एक्सरेला रोएंटजेनोग्राफी पण म्हणतात, माहिती आहे तुम्हाला. तर रोएंटजेनने नुकताच क्षकिरणाचा शोध लावला होता. तर तिने ठरवलं की ह्याच विषयात आणखी काम करायचं की किरणोत्सारी मूलद्रव्य आणखी काय आहे. तर तिने युरेनियम निवडलं आणि त्याच्यावरनं तिने रेडियम हे मूलद्रव्य जे प्रकाश बाहेर टाकतं याचा शोध लावला. आता रेडियम हे किती जणांचे जीव वाचवणारं मूलद्रव्य आहे किंवा वस्तू आहे हे आपल्याला माहिती आहे. रेडियम नंबर प्लेट किंवा आपल्या सर्व साईन बोर्डवर, रस्त्याच्या सर्व दिशादर्शकांवर सगळीकडे रेडियम वापरलं जातं. लाल रंगाचं रोडवरती पण वापरलं जातं, ते सर्व रेडियम आहे. ह्याचा शोध लावला मेरी क्युरीने. म्हणजे एखाद्या व्यक्ती हजारो लाखो लोकांचे जीव वाचवणारं ते रेडियम आहे, त्याचा शोध लावला मेरी क्युरीने. तर हे असं आपल्यासारखीच एखादी मुलगी होती आणि आपल्यासारखीच, पण तिच्याकडे जिद्द होती.
ही जिद्द आपणही बाळगू शकतो. तर तिला रसायनशास्त्रामध्ये मात्र पण पारितोषिक मिळालं ते 1911 मध्ये. मात्र तिने काय केलं, म्हणजे अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून वर आलेली ती होती, पण तिने काय केलं, आपल्या नोबेल पारितोषिकाची रक्कम पहिल्या महायुद्धामध्ये 1914 मध्ये युद्धग्रस्तांच्या प्रथमोपचारासाठी तिने आपली सर्व रक्कम वापरली नोबेल प्राइजची. म्हणजे किती प्रकारची त्याची मानसिकता, वेगळ्या प्रकारची मानसिकता घेऊन असणारी ती मुलगी होती लहान वयापासून, हे आपण पाहू शकतो. तिनं सर्व संशोधन कार्य व्यवहारात कसं येईल हे पाहिलं. रेडियम आपण रोड साईड म्हणून वापरलं जाऊ लागलं, तसंच तिने कॅन्सरसाठी सुद्धा, कॅन्सरच्या उपचारांमध्ये सुद्धा मदत व्हावी असं तिने त्याच्यावरती संशोधन केलं. अचल ध्येयनिष्ठा, संशोधन कार्यातील चिकाटी आणि जनसेवेची तळमळ यामुळे मेरी क्युरीला श्रेष्ठांच्या आंतरराष्ट्रीय यादीत स्थान मिळालं. पण एक कन्या, पत्नी व आई बनून तिने तिची कर्तव्ये देखील तितकीच पूर्ण केली. तिची मुलगी म्हणजे आयरिन क्युरी, हिला देखील 1935 मध्ये नोबेल प्राइज मिळालं. म्हणजे मेरीला मिळालं, तिच्या मिस्टरांना मिळालं, पिएरेला, आणि तिच्या मुलीला पण मिळालं नोबेल प्राइज. पुढची आहे आपण मेरी क्युरी बद्दल आपण जसं बघितलं तसं पॉल बक नावाची एक अतिशय तळमळीनं काम करणारी आणि साहित्य क्षेत्रामध्ये नोबेल प्राइज मिळालेली एक मुलगी आपण बघतोय. तर पॉल बकचा जन्म 1892चा, म्हणजे 1892 म्हणजे जवळजवळ 150 वर्ष झाली तिच्या जन्माला. त्यावेळेचा काळ कसा असेल, आणि त्यावेळी तिचे वडील मिशनरी होते आणि मिशनरी म्हणून त्यांची चायनामध्ये पोस्टिंग झाली होती. आणि चायनात आता जसं चायना आहे तसं ते नव्हतं तेव्हा. अतिशय गरिबी, खूप मोठ्या लोकसंख्येचा उद्रेक आणि खूप प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये होता चायना त्यावेळेला. त्यावेळेला तिचे वडील मिशनरी होऊन चायनामध्ये फॅमिलीला घेऊन राहायला गेले. साधारण 8व्या-9व्या वर्षीच तिला समजलं होतं की आपल्या आसपासच्या सर्व लोकांचं दिसणं, चालीरीती, कारण ते चायनीज लोक होते आसपास, वेगळे आहेत. मात्र हा फरक असून देखील ती स्वतःला चीनीच समजत असेल. आपण मग आसपासचे सर्वजण, पॉल बकचा जन्म अमेरिकेतला आहे, आपण मग आसपासचे सर्वजण एकच आहोत असे तिला वाटत होते. म्हणजे त्यावेळी संपन्न असणाऱ्या अमेरिकेचा, म्हणजे तिच्या जन्मदेशाचा, देशामध्ये ती असून देखील चायनामध्ये बालपण व तरुणपण अनुभवताना त्यावेळच्या गरीब आणि अतिशय मागासलेल्या देशात सुद्धा तिने कुठलाही टेंबा नाही मिळवला आपण अमेरिकन असल्याचा. उलट ती त्यांच्यामध्ये सामावून गेली आणि तिच्या या मानसिकतेचा तिच्या लिखाणावर प्रभाव पडत गेला. त्यामुळं तिने दिलेली गुड अर्थ नावाची कादंबरी, त्याच्यावर अनेक पिक्चर पण झालेले आहेत, तर त्या गुड अर्थ कादंबरीवर तिच्या मानसिकतेचा परिणाम झालाय. तर तिच्या कादंबरीचा विषय असा आहे की एक शेतकरी आहे तो वांगचूक नावाचा, तर त्याची लांगचूक त्याची ती कादंबरी आहे. तर पृथ्वीवरील सर्व जीवांची नाळ मातीशी जोडलेली आहे. द गुड अर्थ या कादंबरीचा नायक वांगचूक हा चीनी शेतकरी देखील शेती करतानाच्या त्याच्या आयुष्यामध्ये सुख दुःख, आशा निराशा, समृद्धी गरिबी या चक्रातून फिरताना आपल्याकडचे शेतकी जीवन यापेक्षा अजिबातच वेगळं नाही, अजूनही असंच आहे. समृद्धी गरिबी, एका वेळेला चांगला पाऊस झाला, एका वेळेला खूप कमी पाऊस पडला किंवा अतिवृष्टी झाली, सगळे पिकं गेली, काही वेळा करपा रोग आला, असं आपल्या इथे असं होतच असतं. मावा रोग आला, नंतर कुमणी कीड आली, त्याच्यामुळे पिकं गेली, कमी झाली, उत्पादन कमी झालं, हे आपणही अनुभवतोच. या सर्व चक्रातून फिरताना आपल्याकडचं शेतकी जीवन अर्थातच असेच आहे. हा आपला शेतकरी जसा अखंड अतृप्ती अनुभवतो तसा तो देखील लांगचूक पण अखंड अतृप्तीच अनुभवत होता. मात्र त्याला त्याच्या प्रवासात असं समजत होतं की या मातीतून मला काहीतरी मिळतंय, या मातीतूनच ते मिळणार आहे आणि शेवट माझा या मातीमध्येच होणार आहे.
2 मार्च 1931 मध्ये या कादंबरीला नोबेल प्राइज मिळालं. जवळजवळ 100 वर्ष आता होत आली आहेत त्या कादंबरीला नोबेल प्राइज मिळवून. पॉलबकला भारताबद्दल देखील सहानुभूती होती. इंडिया फॅमिन इमर्जन्सी कमिशन म्हणजे भारतामधल्या दुष्काळामध्ये एक कमिशन, दुष्काळावर एक कमिशन स्थापन झालं होतं. त्याची ती सदस्य अध्यक्ष होती. नंतर गांधी मेमोरियल फाउंडेशनची पण ती सदस्य होती. म्हणजे एक अमेरिकन मुलगी चायनामध्ये राहिली, चायनामध्ये शिकली, चायनीज शेतकऱ्यावर तिनं कादंबरी लिहिली, त्याचा तिला नोबेल मिळालं आणि तिने काम मात्र भारतात केलं. हे किती वैविध्यपूर्ण आयुष्य आहे आणि ते इतक्या जुन्या 100 वर्षापूर्वीच्या काळात. म्हणजे तेव्हा ना फोन, ना रस्ते, ना एवढी वाहतुकीची साधनं काहीच नसताना सुद्धा तिने हे केलेलं आहे. आणि आता आपल्याकडे तर अनेक आपल्याकडे साधनं आहेत, सुबत्ता आहे त्या मानाने. आणि आपले आई वडील देखील तितकेच आता सुशिक्षित आहेत आणि आपल्याला पाठिंबा देणारे आहेत. आणि एक नोबेल प्राइज विनर महिला आहे, तिच्याबद्दल सांगते आणि मी थांबते. ॲग्नेस गोन्खावयांक्यू. माहितीये का ॲग्नेस गोन्खावयांक्यू नावाचं नाव तुम्हाला माहितीये का कोणाला? ती आपल्याला खूप ओळखीची आहे. हे नाव कोण सांगा? मला येत असेल तिला पुढे उभं या राहायचं. महिलेला नोबेल प्राइज मिळालंय. तिने भारतातच काम केलंय. कोण आहे ती? मदर तेरेसा. तिला नंतर मदर तेरेसा म्हणत असत. तर तिला 1979 मध्ये शांततेचं नोबेल मिळालं. कलकत्त्याच्या झोपडवस्तीमध्ये राहून कुष्ठरुग्णांची सेवा करणे, मुलांना शिक्षण देणे आणि निराधारांचे संगोपन आणि पालकत्व स्वीकारणे अशा अनेक कामातून पुढच्या भारतीय नसलेल्या अल्बेनियन होती ती, अल्बेनिया देशामधली स्त्रीने कोणत्याही भारतीयाला लाजवेल अशा प्रकारची सेवा शुश्रूषा केली भारतामध्ये येऊन. तिचं नाव मदर तेरेसा आणि तिला त्याबद्दल नोबेल प्राइज मिळालं. तसंच गर्टूड बी गिलियन वैद्यकीय क्षेत्रातलं नोबेल तिला मिळालं. तर जंतू संसर्ग म्हणजे इन्फेक्शन, मलेरिया, नागीण, श्वसन विकार, मूत्रविकार आणि मूत्ररोगावरचे सर्व बॅक्टेरियावरचं, व्हायरसेसवरचं औषध तिने शोधून काढलं. आणि त्याच्याबरोबर एड्सला काबूत ठेवणारं औषध तिने शोधून काढलं. नंतर रक्ताच्या कर्करोगावरचं औषध तिने शोधून काढलं. गर्टूड बी गिलियन. तिला नोबेल मिळालंय. पण नोबेल मिळाल्यावर ती काय म्हणाली? नोबेल पुरस्काराला मी कमी लेखत नाही. मला मिळालं नोबेल, ठीक आहे, माझ्या कामाला मिळालं. मी जंतू संसर्गावर औषध शोधून काढलं, मला नोबेल मिळालं, त्याला मी कमी नाही लेखत. पण नोबेल माझ्यासाठी बहुमूल्य आहे. परंतु एखादी व्यक्ती की जी खूप वर्ष झुंजते एखाद्या विकाराबद्दल आणि त्याच्यावर त्यातनं ती जर बरी झाली, मूत्रपिंडाच्या रोपण शस्त्रक्रियेनंतर एखादी व्यक्ती बरी झाली आणि 25 वर्षाचं निरोगी आयुष्य समोर घेऊन ती जर मला भेटली तर नोबेलपेक्षा मला जास्ती आनंद होणार. कारण माझ्यामुळे ह्या माणसाला 25 वर्षाचं जीवनदान मिळालंय. तर मैत्रिणींनो, हे तुमच्यासाठी आहे आणि आपल्याला हा टेक होम मेसेज आहे असं समजा. मैत्रिणींनो, विज्ञानाला अनुत्तरित असणारे अनेक प्रश्न आजही आपल्या समोर आहेत. आपण त्यांचा शोध घेतला पाहिजे. एड्सच्या विषाणूचा शोध लागून 40 वर्ष झाली आहे. मी स्वतः खूप एड्सवर काम केलंय आतापर्यंत, अजूनही करतो आम्ही. विषाणूचा शोध लागून 40 वर्ष झाली आहे. एड्सला परिणामकारक औषध आहे. म्हणजे एड्स झाल्यानंतर रुग्णाचा मृत्यू लांबवणारं औषध आहे असंच आपण त्याला म्हणू, पण पूर्ण बरं करणारं औषध अजूनही सापडलं नाही. नंतर एड्स होऊ नये म्हणून 100% परिणामकारक लस अजूनही सापडली नाही. अजूनही त्याच्यावर नुसतं संशोधन सुरू आहे. तर हे संशोधन तुम्ही करू शकता. अशी अनेक गोष्टी आहेत. अजूनही कॅन्सर म्हटलं की पोटात गोळा येतो. तो का गोळा येतो? तर कॅन्सर म्हणजे व्यक्तीला त्रास किंवा
त्या औषधामुळे होणारा त्रास हे आपल्याला दिसत असतं, माहिती असतं, वाचत असतो. तर यावर संशोधन करण्यासारखी अजून क्षेत्र अजून अनेक आहेत आपल्या समोर, त्यावर तुम्ही काम करू शकता. अशी अनेक क्षेत्र आहेत तिथे अजून खूप काम होणं बाकी आहे. आपण ते करू शकतो निश्चितच. आपण या महिला पाहतो नोबेल प्राइज पारितोषिक प्राप्त, त्यांनी अत्यंत ध्येयवेडेपण बाळगून हे यश प्राप्त केले, ते आपणही मनात बाळगू शकतो. अशा नोबेल पारितोषिक मिळालेल्या 71-72 महिला आपल्या समोर आहेत. आपण त्यातल्या 74-75 महिला होऊ शकता. आपल्याला नोबेल प्राइज मिळू शकतं, तुमच्यापैकी कुणालाही मिळू शकतं, दोघी तिघींना सुद्धा मिळू शकतं. यातला थोडासा टेक होम मेसेज घरी घेऊन गेला आणि यावरती खरोखर ध्येयवेडेपणाने अभ्यास केला, संशोधन केलं आणि कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचा उत्तर शोधायचा प्रयत्न केला, तर सृष्टीमध्ये, विज्ञानामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. जशी खूप औषधं निघाली आहेत, उपचार निघालेत, तसे आणखी आजारही अनुत्तरित निघालेत. आपण बघितलं ते करोनाच्या बाबतीत बघितलं ते अनुत्तरितच राहिला, तो अनुत्तरितच राहिला. आपण प्रयत्न काय केला की करोना होऊ नये म्हणून प्रयत्न केला, पण करोनाला परिणामकारक औषध असं म्हटलं तर नाही मिळालं. हे असे अनेक क्षेत्र आहेत मैत्रिणींनो की जिथे तुम्ही काम करू शकता आणि ज्याच्यावर तुम्ही काम करू शकता. तर आपल्याला या 71-72 जी नावं आहेत त्याच्यातलं पलूस मधल्या या मुली समोर बसलेल्या एखादं 74-75-80 नाव नक्की तुमचं येऊ शकतं असं मला वाटतं. फ्रान्समधल्या संशोधिकेचे एक वाक्य आहे की तिने 2008 मध्ये एड्सचा विषाणू शोधून काढला आणि तिने एड्सचा विषाणू शोधून काढला, पण तिला 2008 मध्ये नोबेल मिळालं त्याच्याबद्दल. तर तिचं एक वाक्य आहे, देयर इज ऑलवेज अ होप इन लाईफ बिकॉज देयर इज ऑलवेज होप इन सायन्स. कायम विज्ञानावरती श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा आणि त्याच्यासाठी तळमळीने काम करायचं, त्याच्यावर हे ध्येय ठेवा. देयर इज ऑलवेज अ होप and so there will be always a hope in your life also. Thank you. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस येथे आज महिला दिन हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी सर्व सत्कारमूर्ती हजर होत्या. प्रथमतः मी संस्था व प्रशाला यांचे आभार मानते की आम्हा सर्व महिलांचा यांनी सत्कार आयोजित केला, त्यामुळे प्रथमतः संस्था व प्रशाला यांचे आभार. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या डॉक्टर जाई कुलकर्णी मॅडम यांनी त्यांच्या मनोगतातून नोबेल प्राइज मिळवलेला महिना याबद्दल खूप छान माहिती दिली आणि विद्यार्थिनींना प्रोत्साहन देऊन वेगवेगळे संशोधन करण्याबद्दल माहिती दिली. त्याबद्दल जाई कुलकर्णी मॅडमचे सुद्धा संस्था व प्रशाला यांच्या वतीने आभार. यानंतर श्रीमती अश्विनी राळे मॅडम यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून विद्यार्थिनींना उद्योजिका होण्याबद्दल प्रोत्साहन दिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. यानंतर सौ रंजना शिंदे मॅडम यांनी त्यांच्या शून्यातून कसे त्यांनी राईट कॉम्प्युटरची स्थापना केली आणि त्यातून त्यांनी सुद्धा उद्योजिका म्हणून नाव कमवले, याबद्दल त्यांचेही आभार. यानंतर आपल्या राहिलेल्या सत्कारमूर्ती श्रीमती साधना वनकर मॅडम, याही आपल्या एक माजी विद्यार्थिनी आहेत, सर्वांच्या त्या परिचित आहेत, त्या सुद्धा इथे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या, याबद्दल त्यांचे आभार. त्यानंतर श्रीमती आरती नार्वेकर मॅडम यांचेही इथे उपस्थित राहिल्याबद्दल आभार. सौ अनिता कदम मॅडम, सौ अर्चना निकम मॅडम या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्याबद्दल यांचे आभार मानते. यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री A.S. सावंत सर उपस्थित होते, त्यांचेही मी प्रथमतः आभार मानते. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रशालेचे उपमुख्याध्यापक दडस सर, पर्यवेक्षक साबळे सर, पर्यवेक्षक दाभाडे सर, पर्यवेक्षक बडगुजर सर,
हेही उपस्थित होते, त्यांचे मी आभार मानले. सर्व विभागाच्या महिला कर्मचारी, सर्व विद्यार्थिनी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या, त्यांचेही मी आभार मानते. या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख शिसाळ सर व AR माळी सर यांनी केले, याबद्दल त्यांचेही आभार मानते. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालक गुरव मॅडम यांनी केले, त्याबद्दल त्यांचेही आभार. प्रमुख पाहुण्या कुलकर्णी मॅडम यांचा परिचय करून पाकणे मॅडमने दिला, त्याबद्दल त्यांचेही आभार. व्हिडिओ शूटिंग करणारे आपले PS पाटील सर व स्मिते सदावटे सर यांचेही विशेष आभार. सर्व विद्यार्थिनींनी हा कार्यक्रम शांतपणे ऐकला, म्हणून त्यांचे गोड कौतुक. सर्व महिला पालक सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या, त्या सर्व महिला पालकांचे आभार. आपले शिक्षकेतर कर्मचारी ज्यांचे नेहमीच आपल्याला सहकार्य लाभते, त्या सर्वांचे सुद्धा आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद. सर्व भगिनी मैत्रिणींना व विद्यार्थिनी मैत्रिणींना विनंती की त्यांनी आपण आहे त्या जागी स्थानापन्न राहावे. आजच्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय डॉक्टर जाई कुलकर्णी मॅडम यांना प्रशालेचे पर्यवेक्षक श्री साबळे सर हे आभारपत्र देत आहेत, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. सर्व विद्यार्थिनींनी टाळ्या वाजवून या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करायचं आहे. धन्यवाद त्याचे त्यांना. आपल्या विनंतीला मान देऊन त्या हजर राहिलेल्या आहेत. अगदी वेळ काढून त्यांनी इथं उपस्थिती दर्शवली आहे. आपले पर्यवेक्षक तुम्हाला काही सूचना देणार आहेत. प्रमुख पाहुण्या व मान्यवर उद्योजिका आणि महिला स्टाफ यांच्यासाठी चहा पानची सोय आहे. कृपया आपण चहा घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये विनंती. मुलीने पलीवर उठायचं नाही, जागेवर बसायची. एक दोन महत्वाच्या सूचना आहे.